बातमी जळगावमधून आहे। धरणगाव तालुक्यातील सातखेडा गावात अतिवृष्टीमुळे शेतात पावसाचं पाणी साचलंय। शेतात पाणी साचल्यानं संपूर्ण पिकाचं नुकसान झालेलं आहे। शेतकरी संकटात आलाय। तातडीनं नुकसानाचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने। जळगावच्या धरणगावमध्ये मध्यरात्री अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। आपण आता धरणगाव तालुक्यामध्ये आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर शेतामध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळतं आहे। कापूस पिकाचं हे शेत आहे आणि या शेतामध्ये मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल शेतकऱ्याचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं आहे। तब्बल गुडघाभर पाणी या ठिकाणी या शेतामध्ये साचलेल्यामुळे आता शेतकऱ्या पुन्हा संकटात सापडल्याचं पाहायला मिळतं आहे। खर्च जवळजवळ 35-40 हजार रुपये खर्च झाला त्याच्यावर। काय झालं नेमकं आता? नेमकं रात्री मध्यरात्री पाऊस पडला, अकाली पाऊस, एकदम जोरानं पाऊस पडला, ढगफुटीसारखं, त्याच्यामुळे पाणी झालं सर्व। लवकरात लवकर तातडीने पंचनामे करा आणि नुकसान भरपाई द्या अशी मागणी या ठिकाणी शेतकऱ्यांनी केली आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।